नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे। आनंदाची बातमी काय असणार आहे संपूर्ण आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला देखील ऑलवरती सेट करून ठेवायचे आहे, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर पाहू शकता। कारण आपल्या चॅनलवरती वेगवेगळे जसे की लाडकी बहीण योजनेशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळतात, त्याचबरोबर शेतकरी योजना असतील, वेगवेगळ्या शैक्षणिक योजना असतील, संपूर्ण व्हिडिओ एकाच चॅनलवरती पाहायला मिळतात। तर नक्कीच अशा महत्त्वाच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजेच गुड न्यूज। मुख्यमंत्र्यांनी थेट धुळ्यातून केली मोठी घोषणा। आता काय घोषणा केली आहे संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत। राज्यातील लाडकी बहीण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। धुळ्यात मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठी घोषणा केली। लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार असे देखील मुख्यमंत्री म्हटले। योजना बंद होणार नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेलं आहे। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी देखील सांगितले आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजेच गुड न्यूज या ठिकाणी आलेले आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यातील जाहीर सभेमध्ये लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे आणि तीच घोषणा आपण या ठिकाणी पाहत आहोत। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाडक्या बहिणींनो जरूर व्हिडिओला लाईक करा। खूप महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। तर पहा, लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार असं म्हणणाऱ्या विरोधकांवर जोरदार टीका देखील केलेली आहे। म्हणजे जे कोणी म्हणत होते की लाडकी बहीण योजना ही तात्पुरती योजना आहे, ही योजना बंद होणार आहे, हे असे जे काही तुम्हाला सोशल मीडियावरती ऐकायला भेटत होते, त्यांना आपल्या मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते प्रत्युत्तर दिलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, ही चालूच राहणार आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की राज्यात जेवढा मोठा विजय आम्हाला मिळाला आहे, महाराष्ट्रात 137 जागा एकट्या भाजपाला आपला आल्या, तेव्हा काही लोक म्हणायला लागले की भाजपवाल्यांना एवढ्या जागा मिळाला, त्यांना आता कुणाची आवश्यकता नाही, ते आता सगळ्यात पहिले काम करतील की लाडकी बहीण योजना बंद करतील। परंतु तसं नाही, लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना ही निरंतर चालू ठेवणार आहेत जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत। 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला लाडकी बहीण योजना बंद झालेली नाहीये। माझ्या लाडक्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कुणीच बंद करू शकत नाही, ही सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केलेली आहे। तर पहा, लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की आता मला माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवण्यात इंटरेस्ट नाही। त्याचबरोबर आता मोदीजींनी सांगितले आहे की लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचं आहे। महाराष्ट्रामध्ये 50 लाख महिला बहिणी लखपती दीदी झाल्या। आता पुढच्या 4 महिन्यात अजून 50 लाख लाडक्या बहिणी लखपती दीदी होणार आहेत। खूप महत्त्वाचे अपडेट आहे। 1 कोटी लाडकींना मी इथे लखपती दीदी करत आहे, हा आकडा इथे थांबणार नाही। ज्यावेळी मी पुढच्या वेळी धुळ्यात महापौर बसल्यानंतर येईल तेव्हा मी महापौर प्रश्न विचारेल की धुळ्यातील किती लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवलेला आहे।
तसंच धुळ्यामध्ये आपली महानगरपालिका आल्यानंतर होणाऱ्या नगरसेवकांना मी सांगतो की तुम्हाला या ठिकाणी एक जबाबदारी टाकून जातोय की येणाऱ्या काळात माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकून जात आहे। धुळ्याच्या महानगरपालिकेवर आम्हाला भाजपाचा झेंडा हा फक्त महापौर बनवण्यासाठी नाही लावायचा, तर आम्हाला धुळे शहर बदलायचे आहे। या धुळे शहराला एक आधुनिक शहर म्हणून बनवायचं आहे। धुळ्याच्या जुन्या कहाण्या आणि जुना इतिहास सांगून चालणार नाही। आपल्या भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर वर्तमान बदलावा लागेल आणि वर्तमान बदलण्याची हिंमत मोदीजींच्या नेतृत्व भारतीय जनता पार्टीत आहे असं त्यांनी दाखवून दिलेलं आहे। म्हणून लाडक्या बहिणींना आता खूप महत्त्वाची गुड न्यूज, आनंदाचे अपडेट या ठिकाणी भेटलेले आहे। तुम्ही जर या अपडेटशी सहमत असाल तर लाडकी बहीण योजनेची अपडेट पाहायचे असेल अजून काही तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।